छत्रपती संभाजी जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखून धरला आहे। यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सरकारने दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दूध ओतून निषेध करण्यात आला आहे। दरम्यान यावेळी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। बिस्लेरीची बाटली आज 25 रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा 25 रुपये पेक्षा कमी आहे। ही खरोखरच या भारत देशामध्ये ही लाजिरवाणी बाब आहे। जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी 50 रुपये होते, आज त्या पेट्रोलचा भाव 100 रुपये झाला। मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव 25 रुपयावरून 40 रुपये द्यायला काय हरकत आहे? जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। जर आमची मागणी जर या सरकारनं मान्य केली नाही तर आम्ही गावागावात आंदोलन उभं करू। अहो, तुम्ही नुसतं फक्त काय कागद करताय? मागच्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा तुम्ही हेच आम्हाला सांगितलं होतं की 5 रुपये अनुदान त्या ठिकाणी सरसकट देऊ, पण काही त्याची पूर्तता झालेली नाहीये। हे झाला दुधाचा भाव। शेतकऱ्याचा असेल, माझा फुलंब्री तालुका या ठिकाणी वंचित आहे अनुदानापासून। बाकीचे पीक विमा असेल, अजून बाकीच्या इतर योजना असतील, सरकारने नुसतं फूल थापायचं या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ते करता आहे। जसं काही तुमचे आताच एक 8 दिवसापूर्वी एक लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली, त्यांनी 31 तारीख दिली। 31 तारीख नंतर त्या ठिकाणी तुमचं आचारसंहिता लागणार आहे, नंतर तुम्ही पूर्तता कसं करणार आहे? शेतकऱ्याचा भावाचं तुम्ही जर घेतलं तर कुठल्याही कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।